प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रंगसंगीत. आजच्या रंगसंगीतमध्ये आपण ऐकणार आहोत संयत बंडखोर बाणेदार भूमिकेतील स्मिता पाटील. लेखन आणि निवेदन शीला घरडे पाटील यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सादर करते विनोद गवळी. रंग संगीत. 10, 9, 8, 7. मराठी आणि हिंदी संगीतातील विविध पैलूंवरील सारांशात्मक माहिती. 6, 5, 4, 3. आणि सदाबहार गीतांवर आधारित कार्यक्रम. 2, 1. Let's start the fun. रंगसंगीत. प्रिय रसिक हो, कुसुमाग्रज म्हणतात, गुलामीच्या बेड्या तुटताना जो आवाज होतो तो आवाज म्हणजे जगातील सगळ्यात सुंदर संगीत होय. अशाच बेड्या तोडण्याचा आवाज आला हेनरिक इब्सेन यांच्या डॉल्स हाऊसमधून, जेव्हा नोराने ओलांडला उंबरठा आणि धाडकन बंद केला दरवाजा. तेव्हा सुंदर संगीत निर्माण झालं नोराच्या मुक्ततेचं. श्रोते हो, मला माहिती आहे, ज्यावेळी मी उंबरठा हा शब्द उच्चारला तेव्हा नक्कीच तुम्हाला स्मिता पाटील यांची आठवण झाली असेल. चला तर बोलूया स्मिता पाटील यांनी भूमिका केलेल्या अशा चित्रपटांविषयी ज्यात त्यांनी स्वाभिमानी, बंडखोर, विद्रोही आणि बाणेदार स्त्रीच्या भूमिका केल्यात. रंगसंगीत या कार्यक्रमात मी शीला घरडे पाटील समस्त श्रोता बंधुभगिनींचे सहृदय स्वागत करते. रंग सावळा, भेदक डोळे, चिरेदार नाक, सडपातळ शरीरयष्टी, लांब केस, अशी सुंदर अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. कमी वयातच या जगातून त्या निघून गेल्यात, मात्र रसिकांच्या मनात आजही त्या जिवंत आहेत. स्मिता पाटील यांचे नाव जरी उच्चारले तरी त्यांच्या चित्रपटांची यादी जाणकार आणि विचारशील रसिक श्रोत्यांच्या डोळ्यापुढे उभी राहते. त्यांचा अभिनय आजही रसिकांना आवडतो. याचं कारण त्यांनी केलेल्या अस्सल भूमिका. स्मिता पाटील यांचं नाव घेतलं आणि सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं आठवलं नाही तर नवलच. श्रोते हो, या एका गीतामध्येच संपूर्ण चित्रपटाचं दर्शन घडून जातं. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या म्हणजे ती एकटी आहे, तुझेच गीत गात आहे. त्या एकटेपणात त्याचेच स्मरण ती करते आहे. तिच्या मैफिलीला त्याने व्यापून टाकलेले आहे. त्याचे हसू आरशात दिसते आहे, म्हणजे तो सोबत नसताना देखील तिच्या एकांताचा हरेक क्षण ती त्याच्या सोबत जगते. तो मात्र तन मनाने तिच्या सोबत नाही. म्हणूनच तिला प्रश्न पडतो की तू दिलेस का प्रेम कुणाला, तुझ्या जे अंतरात आहे. आणि होय, खरंच तसंच घडतं. सुलभा समाजकार्यामध्ये गोल्ड मेडल मिळवून आल्यानंतर तिला समाजसेवा करायची असते, नोकरी करायची असते. मात्र घरच्यांना ते मान्य नसतं. तरीही ती वसतिगृहाची अधीक्षिका म्हणून नोकरी जॉईन करते. वसतिगृहात योग्य ते निर्णयही घेते. मात्र भ्रष्ट व्यवस्था प्रामाणिक स्त्रीला पुढे जाऊ देत नाही. तिच्यावर काही आरोप ठेवण्यात येतात, पण ती प्रामाणिक असल्यामुळे
कुठलेही आरोप तिच्यावर सिद्ध होऊ शकत नाहीत. तरीही ती राजीनामा देऊन घरी परतते. तर घरसुद्धा आता तिचं राहिलेलं नसतं, कारण त्याच्या अंतरात असलेलं प्रेम तिचा पती दुसऱ्या स्त्रीला देऊन टाकतो. मुलगीही आता आईजवळ येत नाही. दुसऱ्या स्त्रीची संगत केल्यानंतर सुलभाचा पती तिच्यासमोर पर्याय ठेवतो की मी त्या स्त्रीला आता सोडू शकत नाही, तरीही तू मात्र इथे राहू शकतेस. स्वाभिमानी सुलभाला त्या घरात राहणे आता पसंत नसते आणि ती त्या घराचा उंबरठा ओलांडून या विस्तीर्ण मोकळ्या जगात प्रवेश करते. या ठिकाणी एका सशक्त आणि स्वभान असलेल्या स्त्रीचं दर्शन स्मिता पाटील आपल्या अभिनयातून आपल्याला घडवतात. श्रोतेहो, उंबरठा हा चित्रपट बेघर या कादंबरीवर आधारित आहे. गझलश्रेष्ठ सुरेश भटांच्या लेखणीतून सिद्ध झालेली सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ही गझल रसिकांच्या मनाची मैफिल मात्र भावनांनी गच्च भरून टाकते. अंतरात आहे
कात टाकली. श्रोते हो, या गीतामधून देखील तुम्हाला संपूर्ण चित्रपटाचे कथानक लक्षात येण्यास मदत होते. रात टाकणे म्हणजे काळोखाला मागे टाकणे, उजेडाच्या दिशेने निघणे. मी कात टाकली. कात टाकणे आपल्याला माहिती आहे. सापाने कात टाकली की तो नवा आणि अधिक चपळ होतो. तशीच या चित्रपटाची म्हणजे जैत रे जैतची नायिका चिंधी कात टाकते आणि तिचे इच्छित ध्येय गाठण्यासाठी वेगवान होते. आता तिचे ध्येय कुठले? तर चित्रपटाचा हिरो नाग्या, त्याची सोबत मिळवणे. कारण अंगात माझिया भिनलाय ढोलिया. अंगात माझिया भिनलाय ढोलिया. ढोलिया तिच्या अंगात भिनलाय. तिला तिच्या दारुड्या बापाने 25 रुपयात विकले असते आणि त्याच्याशीच तिचे लग्न लावून दिल्या जाते. त्या बदल्यात तिचा बाप पैसे घेत असतो. पण चिंधीला तिचे ते लग्न मान्य नसते. तो नवरा तिला पसंत नसतो. ती परत तिच्या बापाच्या घरी येते. नाग्या ढोल वाजवत असताना चिंधीचे पाय त्या दिशेने वळतात. पण बाप म्हणतो, नवऱ्याने टाकलेल्या बाईने नाचायचे नसते, तू येऊ नकोस तिकडे. पण चिंधी जाते. बलदंड शरीरयष्टीचा पुण्यवंत होऊ पाहणारा गुणवंत नाग्या तिच्या हृदयात घर करतो आणि ती तिच्या बापाला स्पष्ट सांगते की मला तो आवडलाय, जीव आहे माझा त्याच्यात. नाग्याला देखील ती सांगते की तू मला आवडतोस. तेव्हा तो तिला म्हणतो की अगं पण तू दुसऱ्याची आहेस. तेव्हा ती त्याला उत्तर देते, जेव्हा पहिल्या नवऱ्याचे पैसे परत करीन, काडी मोड घेईन, तेव्हाच तुझ्याकडे येईन. आणि कष्ट करून पैसे जमवून जाते तिच्या पहिल्या नवऱ्याकडे आणि म्हणते, चल हे घे तुझे पैसे आणि दे काडीमोड. काडीमोड झाल्यानंतर आता ती थेट नाग्याच्या घरी जाते. दारुड्या बापाला ईट का जवाब पत्थर से देनेवाली चिंधी प्रेमात किती मृदुभाषी होते. अगदी आपल्या प्रियकराच्या विजयासाठी जान की बाजी लगा देती है वो. जैतचा अर्थ विजय, यश. जैत रे जैतचा अर्थ विजयी हो, यशस्वी हो असा होतो. विजय कुणाचा? तर तिच्या प्रियकराचा. मधमाशीच्या पोळातील माशीने त्याचा डोळा गमावलेला असतो. म्हणून उंचावरचं मधमाशाचं पोळं तोडणं हे त्यांचं ध्येय. या जोखमीच्या कामात ती त्याला मदत करते. तो यशस्वी झाल्यानंतर मधमाशाच्या हल्ल्यात ती आपले प्राण गमावते. तिला माहीत असते की यात जीव जाऊ शकतो. तरीही त्याच्या विजयासाठी ती त्याला साथ देते. या ठिकाणी नायिका किती निरपेक्ष प्रेम करते हे दिसून येते. सर्वसामान्यपणे समाजामध्ये परंपरेप्रमाणे प्रथम मुलगी प्रेम व्यक्त करत नाही. पण आदिवासी संस्कृतीमध्ये वाढलेली निडर चिंधी ह्या परंपरेला फाटा देते आणि स्वतः प्रेम व्यक्त करण्यात पुढाकार घेते आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती ते निभावते. दारुड्या बापासोबत बोलताना चिंधी एकदम कडक, तर गुणवंत पुण्यवंत नाग्यासमोर कायम मृदू मुलायम असते. एकच व्यक्ती दोन भिन्न परिस्थितीत आपले वर्तन बदलवत असते हे या ठिकाणी दिसून येते. एखादी सक्त वाटणारी व्यक्ती कायम सक्त नसते, तर तिच्या हृदयातही एक हळवा संवेदनशील कोपरा असतो. याची अनुभूती आपल्याला चिंधीला बघून येते. जैत रे जैत या गोनी दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित जैत रे जैत हा चित्रपट जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट आदिवासी समाजाचे जगणे, त्यांच्या रूढी परंपरा दाखवणारा तर आहेच, पण ही खूप चांगली प्रेम कहाणीसुद्धा आहे. या चित्रपटात डॉक्टर मोहन आगाशे हे नाग्याच्या भूमिकेत, तर जिगरबाज पत्नीच्या भूमिकेत स्मिता पाटील आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला, संपूर्ण चित्रपटभर आणि शेवटीही दोन सोबती पुरुष गायक आणि सूत्रधाराच्या रूपात आपल्याला दिसतात.
त्यांना बघून ग्रीक ट्रॅजेडीच्या कोरसची आठवण होत राहते. हे दोघे म्हणजे आधुनिक कोरसच जणू. ते नाग्या आणि चिंधीच्या उत्कट प्रेमाची मांडणी करतात, कथानक आणि प्रेक्षकांच्या मधील दुवा ठरतात. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाईलाज टाकली. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. हिरव्या पानात चावळ चावळ चालती, हिरव्या पानात चावळ चावळ चालती. भर ज्वानीतली नार अंग मोडीत चालती. हिरव्या पानात पानात ग. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. ह्या पंखावरती मी नभ पांघरती, ह्या पंखावरती मी नभ पांघरती. मी मुक्त मोरनी वाई चांदण्यात नाती, ह्या पंखावरती मी नभ पांघरती. मी मुक्त मोरनी वाई चांदण्यात नाती. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. हिरव्या पानात चावळ चावळ चालती. भर ज्वानीतली नार अंग मोडीत चालती. हिरव्या पानात चावळ चावळ चालती. अंगात माझिया भिनलाय ढोलिया, अंगात माझिया भिनलाय ढोलिया. मी भिंगर भिवरी त्याची गोमालन झाली. अंगात माझिया भिनलाय ढोलिया, मी भिंगर भिवरी त्याची गोमालन झाली. मी बाजिंदी मनमानी बाई फुलात नाली. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. मी मुडक्या संसाराची बाईलाज टाकली. मी रात टाकली, मी कात टाकली. श्रोते हो, दारुड्या बापाला खडसावणारी चिंधी जशी निडर आहे, तशीच मिर्च मसालामधील सोनबाईसुद्धा हिंमतवान आहे.
जिथे सुभेदाराच्या समोर इतर स्त्रियाच नाही तर पुरुषही उभे राहू शकत नाही, तिथे सोनबाई स्वतःच्या चारित्र्याच्या रक्षणासाठी इंग्रजाच्या सुभेदाराच्या कानशिलात लगावते. तहानलेल्या सुभेदाराला नदीकाठी पाणी पाजत असताना त्याला म्हणते की जानवर झुककर पानी पीते हैं, अगर तुम्हें इंसान की तरह पानी पीना है तो हात फैलाकर पानी पीना पडेगा. तो तिच्यासमोर ओंजळ पसरवतो आणि ती आपल्या घड्यातील पाणी त्याच्या ओंजळीत ओतते आणि शेवटीही ती त्याला पाणी पाजतेच. तिने त्याला माणुसकी खातर पाणी दिले असते, पण तो तिच्या सौंदर्यावर भाळलेला असतो आणि तिच्या पतीच्या गैरहजेरीत तिने याची शय्या सोबत करावी अशी परिस्थिती निर्माण करतो. सारं गाव तिला सांगते की तू सुभेदाराकडे जा, तुझ्यामुळे आम्हाला त्रास नको. सारं गाव त्याच्या बाजूने असताना ती एकटी आपल्या निर्णयावर ठाम राहते. त्यात तिला एक मुस्लिम चाचा मदत करतात. मिर्च मसाल्याच्या कारखान्यात सुभेदार आणि फौज आल्यानंतर चाचा शेवटपर्यंत एकटे झुंज देतात तिच्या रक्षणासाठी. ते धारातीर्थ पडल्यानंतर सोनबाई स्वतःच्या रक्षणार्थ विळा घेऊन उभी राहते. देखो सोनबाई, हम सब ने ये फैसला किया है कि तुम्हें जिद छोड़ देनी चाहिए. मैं नहीं जाऊंगी. सोनबाई, ये तो सब माया है. जब सारे गांव पर तुम्हारी वजह से आफत आ रही हो तो ये तुम्हारा धर्म है कि गांव को बचाने के लिए अपनी बलि दो. और चिंता की कोई बात नहीं. हाँ. अगर वापस लौटने पर तुम्हारा मर्द तुम्हें रखने से इनकार करता है तो तुम्हें हिफाजत से रखने की जिम्मेदारी गांव लेता है. मैं नहीं जाऊंगी. बचपना मत कर लड़की, जो होना है सो होकर रहेगा. समझदारी इसी में है कि उसे मर्जी से मान लिया जाए. नहीं जाऊंगी. तुम्हारा मर्द यहाँ नहीं है, वरना हम उसे भी समझा देते. मेरा मर्द अगर कहेगा ना तो भी मैं नहीं जाऊंगी. मान जा सोनबाई. मैं जान दे दूंगी, लेकिन उसके पास नहीं जाऊंगी. असे सगळ्यांना ठणकावून सांगते. कारखान्यातील ज्या स्त्रिया भीतीपोटी तिला त्याच्याकडे जाण्यास आग्रह करत होत्या, त्याच स्त्रिया तिचे धाडस पाहून साहसी होतात आणि सुभेदाराच्या डोळ्यात आणि अंगावर मिरची पावडर टाकतात. ही धाडसी बंडखोर सोनबाई कित्येक स्त्रियांना आपल्यात एक धाडसी स्त्री असते हे दाखवून देते. ही खंबीर भूमिका लीलया साकारली स्मिता पाटील यांनी. श्रोते हो, सुलभा, चिंदी आणि सोनबाई यांच्याबद्दल ऐकल्यानंतर कविताची भूमिका बघत असताना थोडा आपल्याला धक्का बसतो की स्मिता पाटील अशी भूमिका कशी करू शकतात, पण त्या तशी भूमिका करू शकत नाही हाही विश्वास असतो आणि तो खरा ठरतो. कारण तशी भूमिका जर स्मिता पाटील यांनी केली तर आपणच म्हणणार की याला काय अर्थ आहे. होय श्रोते हो, मी अर्थ या चित्रपटाबद्दलच बोलते आहे. चित्रपटात 2 दिग्गज अभिनेत्रींनी हृदयस्पर्शी भूमिका केल्या आहेत. सोबतच रोहिणी हट्टंगडी यांनी देखील या दोघींच्या भूमिकेला साजेसा अभिनय केलेला आहे. शबाना आझमी म्हणजे पूजा आणि मोलकर्णीच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी या 2 स्त्रियांचे दुःख सारखेच. फरक फक्त आर्थिक परिस्थितीतील. एक मालकीण तर एक मोलकरीण. दोघीही कमालीच्या समजूतदार, संयमी, मात्र मनात विद्रोह असणाऱ्या. दोघींच्याही पतीच्या आयुष्यात दुसरी स्त्री, तेव्हा मनाने हवालदिल झालेल्या. शबाना आझमीच्या म्हणजे पूजाच्या पतीच्या आयुष्यातील दुसरी स्त्री म्हणजे स्मिता पाटील. कविता. तेव्हा आपल्याला धक्का बसतो की स्मिता पाटील एका दुसऱ्या स्त्रीचा संसार तोडणारी भूमिका करते. तेव्हा नवल वाटते, पण स्मिता पाटील आणि बाणेदार भूमिका नाही हे शक्य नाही. कविताला अपराध गंडाने फार पछाडलेले असते की आपण एका दुसऱ्या स्त्रीच्या पतीच्या प्रेमात पडलोय आणि आपल्यामुळे
दुसरी स्त्री आपल्या पतीपासून दूर झाली आहे. ती फार विचार करते आणि वेड्यागत तिची अवस्था होते. सगळ्यांना वाटते तिला भ्रम होत आहेत. पूजाच्या पतीसोबत लग्न करण्यासाठी कविता त्याला डिवोर्स घ्यायला लावते. मात्र लग्नपत्रिका छापून झाल्यानंतर ती स्वतः पत्रिका फाडून टाकते. पूजाचा नवरा आणि कविताचा होणारा नवरा इंदर पत्रिका फाडल्यानंतर म्हणतो, पागल हो गई हो क्या? तेव्हा कविता म्हणते, अब होश में आई हूँ. जो इंसान 7 साल की शादी के बीवी को सिक्योरिटी नहीं दे सकता वो मुझे क्या देगा. अशा अर्थपूर्ण शब्दात कविता इंदरला झिडकारते. या ठिकाणी देखील स्मिता पाटील ह्या एका सशक्त भूमिकेत दिसून येतात. सर्व प्रकार माहीत असूनही इंदरला पूजा विनवणी करते. गहीवरून म्हणते, क्या गलती हुई मुझसे? चलो ना इंदर, हम नई शुरुआत करते हैं. जो हुआ सो हुआ. तो नकार देतो आणि पूजा शांतपणे तिथून निघून जाते. ती कुठलाही आकांड तांडव करत नाही, मात्र खोलवर आपल्या जीवनाचा अर्थ शोधते. तो अर्थ तिला सापडतो. तेव्हा शेवटी कविताने नाकारलेला इंदर जेव्हा तिच्याकडे परत येतो तेव्हा ती त्याला, तुझ्यासारखा अपराध मी केला असता तर तू मला स्वीकारलं असतं का? हा प्रश्न विचारते. तेव्हा तो नाही म्हणतो. माझेही हेच उत्तर आहे असे म्हणून ती निघून जाते. जगण्याचा अर्थ गवसलेली पूजा फक्त अपराधी इंदरलाच नाकारत नाही, तर तिच्यावर प्रेम करणाऱ्या दुसऱ्या मित्रापासूनही अलिप्त राहते. तो तिच्याशी लग्न करू पाहतो, तरीही त्याला नकार देते. कारण तिला आता कुणाच्या नावाशिवाय जगायचे असते. श्रोते हो, स्वतःचा शोध लागलेली, जीवनाचा अर्थ कळलेली व्यक्ती आपण स्वतःमध्ये पूर्ण आहोत या जाणीवेने आनंदाने दुसऱ्यापासून अलिप्त राहू शकते. जशा या चित्रपटातील दोन्ही स्त्रिया पूजा आणि कविता राहतात. हा चित्रपट या समाजातील प्रत्येक स्त्रीला सांगून जातो की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या दुःखाचे कारण बनू नये. अनवधानाने तसे झालेच तर लगेच भानावर यावे, जेणेकरून दुसऱ्या स्त्रीचे कुटुंब आपल्यामुळे उद्ध्वस्त होणार नाही. रसिक हो, आता आपण जी गझल ऐकणार आहोत ती प्रत्यक्ष स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेली नाही. ती शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेली आहे. लेकिन पूजा जो मुस्कुरा रही है उस मुस्कुराहट के पीछे जो गम छिपा हुआ है वो स्मिता पाटील है, कविता आहे. इनडिरेक्टली स्मिता पाटीलच आहेत. ही गझल फक्त या चित्रपटातील पूजाशी संबंधित नाही, तर एकूणच मानवी वर्तनावर भाष्य करणारी आहे. हर एक व्यक्ती बाहेरच्या जगात कसे मुखवटे धारण करून वावरत असतो, त्या मुखवट्याखाली आपले असली जगणे कसे लपवत असतो हे सांगणारी आहे. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो.
आँखों में नमी हंसी लबों पर, आँखों में नमी हंसी लबों पर, क्या हाल है क्या दिखा रहे हो, क्या हाल है क्या दिखा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। बन जाएंगे जहर पीते पीते, बन जाएंगे जहर पीते पीते, ये अश्क जो पीते जा रहे हो, ये अश्क जो पीते जा रहे हो। जिन जख्मों को वक्त भर चला है, जिन जख्मों को वक्त भर चला है, तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो, तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। रेखाओं का खेल है मुकद्दर, रेखाओं का खेल है मुकद्दर, रेखाओं से मात खा रहे हो, रेखाओं से मात खा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो। रसिक हो, श्याम बेनेगल यांचा भूमिका हा चित्रपट हंसा वाडकर यांच्या सांगते ऐका या आत्मकथनावर आधारित आहे. उषा ही भूमिका या चित्रपटाची मुख्य नायिका आहे, जी बालपणापासून बंडखोर असते. उषाच्या भूमिकेत आहेत स्मिता पाटील आणि हिरो आहेत अमोल पालेकरजी. हिरो केशव उषाच्या वडिलांच्या वयाचा आहे. या चित्रपटात पुरुषप्रधान संस्कृती ठळकपणे दाखवलेली आहे. उषा पावला पावलावर या संस्कृतीशी सामना करताना दिसते. वयस्क नायक तिच्या आईच्या खांद्यावर हात टाकताना दाखवलेला आहे आणि छोट्या उषालाही मुझसे शादी करोगी असे विचारतो. पुरुषी स्वभावाचे किळसवाणे दर्शन या ठिकाणी घडते. खेळण्या बागडण्याचे वय असणारी उषा, तिला लग्न म्हणजे काय माहीत देखील नसते, तरीही ती म्हणते की मैं तुमसे शादी नहीं करूंगी, मैं तुम्हें ठेंगा दिखाऊंगी, आणि तिथून पळून जाते. पडता पडता
पायऱ्यांवरून पडते, तिला लागते, तेव्हा ते लहानसं लेकरू मोठमोठ्याने रडते. तेव्हा नायक तिला सांगतो, दुखता भी हो फिर भी दिखाना नाही. दुःख सांगायचे नाही, सहन करायचे. याच विचाराची पेरणी उषात त्या ठिकाणी करण्यात आली. मात्र मोठी झाल्यावर उषा बोलायला लागली. उषाच्या आजीचे अतिशय सुंदर शब्द या चित्रपटात आपल्याला ऐकायला मिळतात. उषाची आजी शास्त्रीय गायिका असते. ती उषाला गाणं शिकवते, पण उषाला फार आवडत नाही ते, म्हणून ती तिथून उठून बाहेर जाते. तेव्हा आजी म्हणते, तू क्या जाने, सूर ही तो हमें पागल होने से बचाते हैं. खरंच तर आहे श्रोतेहो, न जाने कितने लोग संगीत सुनकर सुकून पाते हैं, दिल का दुख दर्द महसूस करते हैं और नई उम्मीद के साथ फिर से जीने लगते हैं. तर ही लहानगी उषा वयस्क नायकाशी लग्न करते, कारण तो तिला, आजीला आणि आईला सहारा देत असतो. त्यानेच तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणले असते आणि तिच्या पैशावर सगळे जगत असतात. तिची आई या लग्नाला विरोध करते. आई म्हणते की वो उम्र में बड़ा है और वो अपनी जाति का भी नहीं. तेव्हा उषा म्हणते की जब वो तुम्हें मदद करता था तब तुम्हें ये याद नहीं आया. इथे उषा किती कृतज्ञ आहे हे लक्षात येते. या चित्रपटात स्मिता पाटील अभिनेत्री म्हणून काम करते. अभिनेत्रीच्या आयुष्यातील ग्लॅमर, संघर्ष, फरफट या चित्रपटात दाखवलेलं आहे. उषाच्या आयुष्यातही हे सगळं घडतं. त्यातही ती आपला स्वाभिमान जपते. तिचा पहिला विवाह ती मोडते आणि फिल्म इंडस्ट्री सोडून जमीनदाराशी लग्न करते. सगळ्या जबाबदाऱ्या ती सांभाळते, सवतीची सेवा करते, तिच्या मुलाचे प्रेमाने संगोपन करते, सासूची सेवा करते. पण जेव्हा तिला 4 भिंतीच्या बाहेर जायचे नाही असे नवरा बजावतो, तेव्हा ती हवेली सोडण्याचा निर्णय घेते. जाताना अंगावरचे सगळे दागिने उतरवून दागिन्याचा डबा नवऱ्याकडे परत करते. ज्यावेळी ती घरात येते तेव्हा तिच्या सासूचा सुंदर संवाद आपल्याला या चित्रपटात ऐकायला मिळतो. त्या सासूने हवेलीतील पुरुष सत्ताक व्यवस्था अनुभवलेली असते. पहिल्या सुनेची झालेली दयनीय अवस्था तिने पाहिलेली असते. ती म्हणते, घर में रौनक सिर्फ पैसों से नहीं आती, घर में रहने वालों से आती है. जमीनदाराची हवेली सोडताना उषा तिच्या सवतीकडे आशीर्वाद घेण्यासाठी जाते. तेव्हा तिची सवत तिला याच घरी राहण्यासाठी आग्रह करते. ईमान अपनी कैद से समझौता कर ले, चली भी गई तो क्या बदलेगा, सिर्फ बिस्तर बदलेंगे, रसोई घर बदलेंगे. उषा, मर्दों के मुखौटे बदलते हैं, मर्द नहीं. 2 सवतींमधील हा संवाद आणि अर्थ चित्रपटातील एका सवतीने दुसऱ्या सवतीसाठी लग्न नाकारणे, या ठिकाणी स्त्री ही स्त्रीची दुश्मन असते हे विधान पूर्णपणे चुकीचे ठरते आणि एका स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीचे दुःख जास्त चांगल्या प्रकारे कळते हे दिसून येते. उषा हवेली तर सोडते, पण सवतीचा सल्ला प्रत्यक्ष अंमलात आणते. जमीनदाराची हवेली सोडल्यानंतर उषा तिच्या पहिल्या नवऱ्याकडे नाही, तिच्या मित्राकडे नाही, मुलगी आणि जावयाकडे देखील राहायचे नाही हा ठाम निर्णय घेते. माझं एकटेपण मला एकटीला भोगायचं आहे, ही जाणीव तिला प्रकर्षाने झालेली असते. थोडक्यात काय तर इतरांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका करून मुखवटे धारण करण्याची भूमिका थांबवून आता स्वतःसाठी स्वतःसोबत जगण्याचा मार्ग तिने निवडलेला असतो. अशा स्वाभिमानी, बंडखोर, विद्रोही भूमिका करणाऱ्या स्मिता पाटील यांना खरोखरच मुखवटे धारण केलेल्या या जगाच्या रंगमंचाची जाणीव झालेली असावी आणि म्हणूनच की काय त्यांनी या रंगमंचावरून खूपच लवकर एक्झिट घेतली आहे आणि काळाच्या पडद्याआड राहणे पसंत केले. तरीही त्यांचे अस्तित्व रसिक श्रोत्यांच्या मनमंचावर आजही भूमिका अदा करत आहे आणि करत राहतील.
पली जोत बली रत नारी शबनम की बूंदों में हाय रात घुली कजरारी नाया 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 मेरा चिचकीला बालम नाया मेरा चिचकीला बालम नाया मेरा चिचकीला बालम नाया सनसनन बधिका तीर चले जो अंग अंग चीर वीरवर आना आना हर सुबह शाम तुम खुले मेरी बात अधिकार जताना मर्दाना अधिकार जताना मर्दाना अधिकार मेरी सांवली काया पे ओरे पिया ओरे पिया ओरे पिया आज छाया सितारों का साया सितारों का साया नीली अंगिया की कोर से आँख मिलाकर चंद्रमा शर्माया मेरी लहकी हुई जवानी तेरी रोज की आनाकानी दोनों हाथों से लूं नहीं ये झूठ कि कल मैं लूंगी मैं लूंगी दूना हर जाना मैं लूंगी दूना
श्रोतेहो, आत्तापर्यंत आपण चर्चा केलेल्या चित्रपटातील भूमिकेप्रमाणेच आखिर क्यू या चित्रपटामध्ये निशाची भूमिका आहे, जिचा स्वतःच्या पतीने आणि बहिणीने विश्वासघात केलाय. तो विश्वासघात तिने पचवला. विश्वासघातानंतर तिने तिच्या पतीचे घर सोडून दिले आणि या जगात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. या चित्रपटाची नायिका असं सांगू इच्छिते की विश्वासघात हा माणसाला सशक्त बनवत असते, स्वतःचा शोध घेण्यासाठी मदत करत असते. या चित्रपटातील हे गीत आपल्याला बरंच काही सांगून जाते. जणू हे गीत म्हणजे आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचा सारच आहे. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू. सदियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सदियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है. कोमल है कमजोर नहीं
प्रिय रसिक हो, आता रंगसंगीत या कार्यक्रमातून शीला घरडे पाटीलला इजाजत द्या. नमस्कार. रंग संगीत 10, 9, 8, 7. मराठी आणि हिंदी संगीतातील विविध पैलूंवरील सारांशात्मक माहिती 6, 5, 4, 3. आणि सदाबहार गीतांवर आधारित कार्यक्रम 2, 1, let's start the fun. रंगसंगीत. श्रोते हो, आत्ताच आपण रंगसंगीत या कार्यक्रमात सय्यद बंडखोर बाणेदार भूमिकेतील स्मिता पाटील यांच्याविषयी आपण जाणून घेतलं. लेखन आणि निवेदन होतं शीला घरडे पाटील यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सादर करते होते विनोद गवडी.